चला एक नेहमीचं दृश्य डोळ्यासमोर आणूया. कोणतंही सरकारी कार्यालय, लोकांची गर्दी, लांबच लांब रांगा आणि टेबलावर फाईलचा ढिगारा. अनेकदा आपलं काम इथेच कुठेतरी अडकलेलं असतं आणि आपण जेव्हा विचारायला जातो तेव्हा आपल्यालाच कायद्याचा धाक दाखवला जातो. पण या धमक्यांमागे खरं सत्य काय आहे? चला तेच आज आपण स्रोतांच्या आधारे समजून घेऊया. याच दृश्यातला एक सामान्य माणूस कित्येक दिवसांपासून त्याचा जीव टांगणीला लागलाय. तो फक्त एवढंच विचारायला पुढे येतो की त्याच्या कामाचं, त्याच्या फाईलचं नेमकं काय झालं. ही एक अशी परिस्थिती आहे जी आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अनुभवली असेल. आणि मग या साध्या प्रश्नावर उत्तर काय मिळतं? तर हे एक अधिकारी कदाचित आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी थेट एका गंभीर कायद्याची धमकी देतो. असं नाट्य रोज कुठल्या ना कुठल्या कार्यालयात घडतंच. पण खरा प्रश्न हा आहे की या धमकीत खरंच काही तथ्य आहे का? चला तर मग जरा खोलात जाऊन पाहूया. हा जो ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट आहे, म्हणजे शासकीय गुप्तता अधिनियम, तो नक्की आहे तरी कशासाठी? आणि त्याचा वापर नागरिकांना त्यांच्या कामाबद्दल विचारण्यापासून रोखण्यासाठी खरंच करता येतो का? तर हा आहे तो कायदा, शासकीय गुप्तता अधिनियम 1923. नीट लक्षात घ्या, हा कायदा ब्रिटिश काळात देशाच्या सुरक्षेसाठी बनवला होता आणि त्याचा मुख्य उद्देश होता हेरगिरी रोखणं. म्हणजे ज्या गोष्टींमुळे देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो त्यांना आळा घालणं. आता हेरगिरी म्हणजे काय हेही समजून घेऊ. सोप्या भाषेत हेरगिरी म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाची अत्यंत गुप्त लष्करी किंवा राजकीय माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेरांचा वापर करणे. आता साधा विचार करा, आपल्या फाईलचं काय झालं हे विचारणे म्हणजे हेरगिरी असू शकते का? नाही, अजिबात नाही. अधिकारी अनेकदा या कायद्यातील एका विशिष्ट शब्दाचा वापर करून धमकी देतात. तो शब्द म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र किंवा प्रोहिबिटेड प्लेस. चला आता कायद्यानुसार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तेच तपासूया. कायद्याच्या कलम 2 नुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे अत्यंत संवेदनशील जागा, जसं की लष्करी तळ, शस्त्रागार, दारुगोळा बनवण्याचे कारखाने, म्हणजे अशा सगळ्या जागा ज्यांचा थेट संबंध देशाच्या संरक्षणाशी आहे. यादीवरून हे अगदी स्पष्ट होतंय की इथे सामान्य सरकारी कार्यालयांचा उल्लेख नाहीये, तर फक्त देशाच्या सुरक्षेशी जोडलेल्या अतिसंवेदनशील जागांबद्दल बोललं जातंय. तर मग कळीचा मुद्दा हाच आहे की जिथे आपण सगळे आपली कामं घेऊन जातो, जसं की बँक, महानगरपालिका कार्यालय किंवा अगदी पोलीस स्टेशन, या जागा कायद्याच्या व्याख्येत बसतात का? आता ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. हे बघा, हे काही कुणाचं वैयक्तिक मत नाहीये, तर हे आहेत पुणे आणि नागपूर पोलीस आयुक्तांनी काढलेले अधिकृत परिपत्रक. यामध्ये त्यांनी स्वतःच स्पष्ट केलंय की या कायद्याचा गैरवापर थांबवला पाहिजे. ह्या परिपत्रकांमध्ये अगदी स्पष्ट शब्दात काय लिहिलंय? तर पोलीस स्टेशन हे शासकीय गुप्तता अधिनियमांतर्गत प्रतिबंधित क्षेत्र नाही. याचा सरळ अर्थ असा की तिथे फोटो काढायला किंवा माहिती विचारायला ह्या कायद्या अंतर्गत बंदी घालताच येत नाही. हे खुद्द पोलीस खातच सांगत आहे. आणि हा आकडा सगळं काही सांगून जातो. आजपर्यंत एकाही नागरिकावर केवळ सरकारी कार्यालयात आपल्या कामाबद्दल विचारणा केली म्हणून ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट खाली गुन्हा दाखल झालेला नाही. का? कारण तो गुन्हाच होत नाही. आता आपण या चर्चेच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता आणि राष्ट्रीय सुरक्षा यातला फरक ओळखणं आणि आपले हक्क काय आहेत हे जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. राष्ट्रीय गुपित म्हणजे देशाच्या सुरक्षेशी संबंधित माहिती, जसं की लष्करी डावपेच किंवा शस्त्रांची रचना, आणि सार्वजनिक माहिती म्हणजे ती माहिती जी मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. आपल्या कामाची स्थिती विचारणं हे राष्ट्रीय गुपित कसं काय असू शकतं, बरोबर ना? समजा कधी अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलंच तर घाबरून जाऊ नका. या गोष्टी लक्षात ठेवा. शांतपणे पण ठामपणे आपला हक्क मागा. कायद्याची चुकीची भीती दाखवून कोणी आपल्याला आपल्या हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही, हे त्यांनाही कळायला हवं. आणि हे एक वाक्य हे कायम लक्षात ठेवायचं. एखाद्या अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा कामचुकारपणा, त्याची अकार्यक्षमता ही काही देशाची गुप्त गोष्ट नाहीये की ज्याला लपवण्यासाठी एवढ्या मोठ्या कायद्याचा आधार घ्यावा लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, पारदर्शकतेची मागणी करणं आणि आपल्या कामाचा जाब विचारणं हा लोकशाहीने आपल्याला दिलेला एक मूलभूत हक्क आहे. आणि आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी कायद्याचा गैरवापर करणं हा कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला मिळालेला विशेषाधिकार नाही. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट सारखेच असे आणखी कोणते कायदे असतील ज्यांचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना त्यांचे हक्क नाकारले जात असतील? यावर नक्की विचार करा आणि जागरूक रहा.
या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.